जिद्द ठेवली तर फळ नक्की मिळतं। हे करून दाखवलंय मराठवाड्यातील हिंगोलीच्या उमरा गावातील रोजंदारीवर काम करणाऱ्या एका महिलेनं। जिद्दीच्या जोरावर बचत गटाच्या माध्यमातून हळद उद्योग उभा करत गावातील 10 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय। वार्षिक 5 लाखांची उलाढाल त्यांनी सुरू केली आहे। पाहुयात लक्ष्मीबाई मुटकुळे यांच्या संघर्षाची कहाणी। लक्ष्मीबाई मुटकुळे शेतात राबणारी, आपल्या पतीला कामात मदत करणारी, त्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणारी ही आपली मैत्रीण। आपल्या सालगडी असलेल्या आपल्या पतीची धडपड आणि कष्ट पाहून ती सतत अस्वस्थ असणारी आणि यातून तिनं चंग बांधला। शेतात सतत मोलमजुरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात राबत मालक होण्याचं स्वप्न तिनं पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं। बचत गटाच्या माध्यमातून तिनं 5 लाख रुपयांचं कर्ज काढलं आणि हळदीचा उद्योग सुरू केला। आपल्या शेतीमध्ये हळद पिकाची लागवड करून हळदीचं हे उत्पादन परभणी, हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, पुणे या ठिकाणी विकण्यास सुरुवात केली। पाहता पाहता हे उत्पादन वर्षाकाठी 5 लाखांवर पोहोचलं। पहिल्या सुरुवातीला मला वाटत होतं या महिला कशा बिझनेस करतात, त्याचं पाहून पाहून मी हे शिकले आणि महिला कोणताही उद्योग करू शकतात। मालक कामाला असल्यामुळे मी परेशान होत होते की आता याच्यात भागत नाही आणि मी मी हिंमत धरली की आता यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करायचं। माझ्या वर्षाकाठी मला 5 लाख उत्पन्न मिळतं या हळद प्रक्रिया उद्योगातून। केवळ स्वत्वाचा उद्धार लक्ष्मीबाईंनी केला नाही, तर गावातल्या इतर 10 बायकांच्या हाताला काम देत त्यांनी प्रगतीच्या वाटेवर आणलं। आमचा हा दुर्गा गृह उद्योग आहे। इथे आता 10 महिला काम करतात आणि आम्हाला हे वाढवायचं आहे। याच्यात पुन्हा महिला काम करू शकतील जास्त। आम्ही मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणी स्टॉल लावतो आणि विक्री करतो। यातून आम्हाला भरपूर नफा मिळतो आणि रोजगार पण चांगला मिळतो। चूल आणि मूल एवढंच न करता महिलांनी स्वावलंबी व्हावं असं त्यांना वाटतं आणि महिलांनी जिद्द धरली तर महिला काहीही करू शकतात असं त्या आवर्जून सांगतात। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।